सातारा शहरातील माची पेठेत सर्व्हिस सेंटरजवळील चिकनच्या दुकानात भीषण स्फोट होऊन एक ठार तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही धक्कादायक घटना आज बुधवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली. याची माहिती मिळताच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज बुधवारी 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजता घटनास्थळाची पाहणी केली. तसेच नागरिकांनी घाबरून जाऊ नये, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले. माची येथे मला वाटतं साधारण 1:30च्या दरम्यान इथं असणाऱ्या दुकानामध्ये स्फोट झाला आणि एक त्याच्यामध्ये मयत झालेत आणि 2 जण काहीतरी त्याच्यामध्ये इंजर झालेले आहेत आणि आजूबाजूच्या घरांचं पण काचाविसा बरंच नुकसान झाले आणि या सर्व ह्याची आता पोलीस यंत्रणा सिटी पोलीस असेल, IB वाले आलेत, ATS वाले, या सगळ्यांच्या माध्यमातून जे काही परिसर आहे आणि जे दुकान आहे ज्याच्यामध्ये स्फोट झाला आहे ती तपासणी चालू आहे आणि मला वाटते नागरिकांनी घाबरून जाण्याचं काही लगेच गरज नाही आहे. प्रशासकीय यंत्रणा, पोलीस यंत्रणा सगळ्या ह्याच्यावर लक्ष ठेवून आहे आणि ATSची पण पुण्याची टीम या ठिकाणी थोड्याच वेळात पोहोचणार आहे. नेमकं काय कारण आहे काय नाही हे सगळं हे करण्यासाठी. पालकर म्हणून एक जण याच्यामध्ये मयत झाला आहे आणि त्याची बॉडी पण आता PM सिव्हिल हॉस्पिटलला आहे. त्यांचं पण वेळेमध्ये PM वगैरे जे काय असेल ते होईल. फक्त माझी एवढीच सर्व माची पेठेतील आणि साताऱ्यातील पण नागरिकांना आहे की कुठल्याही अफवांवर चुकीच्या ह्याच्यावर कुणीही विश्वास ठेवू नका आणि घाबरून जाऊन किंवा सोशल मीडियावर काय जर इकडं तिकडं आलं तर असल्या त्याच्यावर कुणी पोलीस आहेत, पोलीस यंत्रणा सगळं बघते आहे. वरिष्ठ अधिकारी इथं घटनास्थळावर सगळे आलेत. MSCB असेल, जे प्रशासकीय जी सगळी यंत्रणा आहे ही सगळी कार्यरत आहे आणि त्याच्यामध्ये कुठेही काही घाबरण्यासारखं नागरिकांनी येणे. मग नक्कीच घटना अशी अचानक घडल्यामुळं थोडी भीती निर्माण होणं साहजिक आहे, पण तरी सगळ्यांनी हे शांत राहावं आणि कुठल्याही अफवांवर हे न करता सगळ्यांनी प्रशासकीय यंत्रणा, पोलीस यंत्रणेला ज्यावेळेला सहकार्य लागेल त्यावेळेला सगळ्यांनी सहकार्य करावं. ए